जेव्हा आपण शक्ती, भक्ती आणि बुद्धीचा विचार करतो तेव्हा एकच नाव समोर येतं, हनुमान. तर आज आपण याच अंजनी पुत्राची, मारुतीची, हनुमानाची अद्भुत कथा पाहणार आहोत. त्यांच्या जन्माची गोष्ट आणि त्यातून मिळणारं ज्ञान. तर आपण आधी त्यांच्या जन्माची दैविक कथा पाहूया आणि मग एका आधुनिक बोधकथेतून आजच्या काळात त्याचा काय अर्थ आहे हे समजून घेऊ. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हनुमान म्हणजे नक्की कोण. ते काही सामान्य देव नाहीत. ते आहेत साक्षात भगवान शिवाचे 11वे रुद्रावतार. विचार करा, याच एका गोष्टीमुळे त्यांचं संपूर्ण चरित्र किती महान ठरतं. पण गंमत अशी आहे की या महाशक्तिशाली अवताराच्या जन्माची गोष्ट सुरू होते एका राजाच्या प्रार्थनेने आणि चक्क एका खिरीच्या पळवलेल्या तुकड्याने. हो, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण देवाच्या योजना अशाच तर असतात, नाही का, एकदम अनपेक्षित. तर मग पाहूया पृथ्वीवर शिवाचा हा अवतार कसा झाला, ही सगळी दैवी साखळी कशी जुळून आली. गोष्ट सुरू होते अयोध्यापासून. तिथे राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी एक मोठा यज्ञ करत होते. आता यज्ञातून एक पवित्र खीर प्रसाद म्हणून तयार झाली. पण झालं काय, एका घारीने देवाच्याच इच्छेने म्हणा त्या खिरीचा एक घास उचलला आणि ती उडत गेली थेट एका पर्वतावर. तिथे कोण होतं तर अंजनी, जी महादेवाची तपश्चर्या करत होती. त्या घारीने तो खिरीचा घास बरोबर तिच्या समोर टाकला आणि एका दैवी आवाजाने तिला तो खाण्याची आज्ञा दिली. बघा सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं होतं. बरं, अंजनीने तो प्रसाद तर खाल्ला, पण गोष्ट इथेच संपत नाही. हनुमानाच्या जन्मामध्ये अजून एका महान शक्तीचा थेट हात होता. अंजनीने तो प्रसाद खाल्ल्याबरोबरच तिथे साक्षात पवनदेव म्हणजे वायुदेव प्रकट झाले. आणि त्यांनी फक्त आशीर्वाद नाही दिला, तर आपल्या स्पर्शाने शिवाचा अंश अंजनीच्या गर्भात स्थापित केला. त्यांनी सांगितलं, तुझा होणारा पुत्र तो सामान्य नसेल, तो स्वतः महादेवाचा अवतार असेल. म्हणजे हे फक्त एक वचन नव्हतं, तर एका दैवी शक्तीचं दुसऱ्यात विलीन होणं होतं. आणि मग त्या देवी बालकाचा जन्म झाला, जो अंजनी आणि केसरीचा पुत्र होता, पवनदेवाचा मानसपुत्र होता आणि सगळ्यात महत्त्वाचं जो शिवाचा अंश होता. म्हणजे बघा, एका जन्मात कितीतरी दैवी नाती एकत्र आली होती. आता हा बालक जन्माला तर आला, पण त्याच्यासोबत अफाट शक्तीही आली होती. आणि याची पहिली झलक त्याने लहानपणीच दाखवली, ती सुद्धा कशामुळे तर फक्त भुकेमुळे. झालं असं की एका सकाळी लहानग्या हनुमानाला खूप भूक लागली. समोर पाहिलं तर लाल बुंद सूर्य उगवत होता. त्याला वाटलं, वाह, केवढं मोठं गोड फळ आहे. मग काय, विचार कसला करायचा, त्याने थेट आकाशात झेप घेतली ते फळ खायला. गंमत म्हणजे वाटेत त्याला राहू भेटला, जो सूर्याला ग्रहण लावण्यासाठी निघाला होता. पण या छोट्या बालकाचं तेज बघून राहूच घाबरला आणि पळून गेला. हनुमानाचा हा पराक्रम बघून देवराज इंद्र मात्र घाबरले. त्यांना वाटलं की हा मुलगा खरंच सूर्याला गिळून टाकेल आणि सगळीकडे अंधार पसरेल. म्हणून त्यांनी आपल्या सर्वात शक्तिशाली अशा वज्राने हनुमानावर प्रहार केला. तो प्रहार थेट हनुवटीवर म्हणजे हनूवर बसला आणि त्यामुळेच ते बेशुद्ध होऊन पृथ्वीवर कोसळले. आता आपल्या मुलाची ही अवस्था बघून पवनदेव प्रचंड संतापले. त्यांनी अख्ख्या विश्वातली हवाच थांबवून टाकली. मग काय, सगळीकडे हाहाकार उडाला. शेवटी ब्रह्मदेवांसकट सगळे देव तिथे आले. त्यांनी इंद्राची चूक मान्य केली, त्या बालकाला पुन्हा जिवंत केलं आणि मग सुरू झाला वरदानाचा वर्षाव. एका एका देवाने पुढे येऊन आपापली शक्ती दिली. ब्रह्मदेवाने अमरत्वाचं वरदान दिलं. इंद्राने सांगितलं की माझ्या वज्राचाही तुझ्यावर परिणाम होणार नाही. सूर्यदेवाने त्यांना संपूर्ण शास्त्रांचं ज्ञान दिलं. वरुणदेवाने पाण्यापासून अभय दिलं. तर यमराजाने मृत्यूच्या दंडापासून मुक्ती दिली. म्हणजे थोडक्यात सगळ्या देवांनी मिळून हनुमानाला जणू काही सुपर पॉवर दिली, त्यांना अजेय बनवलं. ही तर झाली पौराणिक कथा, पण या कथेचा आजच्या काळात काय संबंध? हनुमानाची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची कशी आहे हे समजून घेण्यासाठी आता आपण एका आधुनिक काळातल्या एका मंदिरात घडलेल्या गोष्टीकडे वळूया. या गोष्टीमध्ये 2 माणसं आहेत. एक आहेत रामनारायण, एक अत्यंत श्रद्धाळू वृद्ध पुजारी. त्यांचं संपूर्ण आयुष्य हनुमानाच्या निस्वार्थ सेवेत गेलंय. आणि दुसरा आहे केशव, नवीन आलेला पुजारी, पण त्याच्या मनात भक्ती कमी आणि लोभ, मत्सर, कपट जास्त आहे. आता झालं काय, या केशवाची नजर देवाच्या भक्तीकडे नव्हतीच. त्याची नजर होती ती हनुमानाच्या मूर्तीवरच्या सोन्याच्या दागिन्यांवर. तो सोन्याचा मुकुट, ते रत्नजडित हार, हे सगळं बघून त्याचा लोभ इतका वाढला की त्याने ते दागिने चोरण्याचाच कट रचला. आणि मग केशव आपला डाव खेळायला सज्ज झाला. पण त्याला हे माहीत नव्हतं की तो ज्याची मूर्ती लुटायला निघालाय तो देव स्वतःच तिथे त्याला एक धडा शिकवण्यासाठी उपस्थित आहे. त्याने अगदी पद्धतशीरपणे सगळं प्लॅन केलं.
आधी रामनारायण यांचा विश्वास जिंकला. मग त्यांना काहीतरी कारण सांगून लवकर घरी पाठवलं, म्हणजे मंदिरात कोणी नसेल. आणि मध्यरात्री जेव्हा सगळीकडे शांतता होती तेव्हा त्याने मूर्तीवरचे सगळे दागिने उतरवले आणि तिथून पळ काढायला निघाला. तो मंदिराच्या दारातून बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यातच मागून एक कणखर दैवी आवाज आला. माझा मुकोट आणि माझे दागिने घेऊन कुठे चाललास? तो आवाज ऐकून केशवाचे पाय जिथल्या तिथे थिजले. भीतीने त्याच्या अंगावर काटा आला. केशवाने मागे वळून पाहिलं तर काय, साक्षात हनुमान त्याच्यासमोर उभे होते. त्यांनी एका झटक्यात केशवाला हवेत उचललं आणि त्याचा खरा डाव सगळ्यांसमोर आणला. कारण हनुमानाला हे माहीत होतं की हा फक्त चोरी करत नाहीये, तर या चोरीचा आळ त्या बिचाऱ्या निष्पाप रामनारायणवर टाकणार आहे. देवाचं ते रूप बघून आणि आपलं पाप उघडं पडल्याने केशव पुरता खचला. त्याला लाज वाटली, भीती वाटली. त्याने आपला लोभ, आपला मत्सर सगळं काही कबूल केलं आणि तो हनुमानाच्या पायावर पडून क्षमेची भीक मागू लागला. तर ही पौराणिक कथा आणि ही आधुनिक बोधकथा या दोन्हीमधून आपल्याला सामर्थ्याचा, शक्तीचा खरा अर्थ काय आहे याचा एक खूप महत्त्वाचा धडा मिळतो. तर मग खरी शक्ती कशाला म्हणायचं? अख्खा पर्वत उचलणं किंवा सूर्याला पकडायला जाणं ही तर फक्त बाह्य शक्ती झाली. खरी दैवी शक्ती, खरं सामर्थ्य असतं सचोटीमध्ये, आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचं रक्षण करण्यात आणि जे चुकीच्या मार्गाला लागले आहेत त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यात. ही आहे हनुमानाची खरी ताकद. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक सूर्य असतो आणि काही सोन्याचे दागिने असतात. तो सूर्य म्हणजे आपलं ते उच्च ध्येय, ती निरागस इच्छा ज्याच्या मागे आपण धावतो. आणि ते सोन्याचे दागिने म्हणजे तो लोभ, तो मोह जो आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?